ओबीसीच्या तैवाडे साहेब होते आणि अनेक त्यांचे सहकारी होते. या सगळ्यांबरोबर आमची विस्तृत अशी चर्चा झाली. आमच्या ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालणाऱ्या अनेक योजना, जसं महाज्योती असेल, आमचे ओबीसीचे महामंडळ आहेत, त्यांचे अनेक प्रलंबित होते, ते प्रश्न त्यांनी मांडले. आमच्या सगळ्या डिपार्टमेंटचे अनेक सेक्रेटरी आमच्याबरोबर होते आणि ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. काहीचे जीआर काढायला आम्हाला थोडा वेळ लागेल, पण पुढच्या महिन्याभरात आम्ही त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून पूर्ण करू. आणि त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता, जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण हे केलं की ओबीसीच्या आरक्षणावर या जीआरचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांना त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते त्यांनीही सगळ्यांनी मान्य केलं. तैवाडे साहेब पण मान्य करतील. आमच्याबरोबर प्रणिव फुके साहेब होते, त्यांनी चांगला ह्याच्यामधला अभ्यास केला होता जीआरचा. त्यांनी त्या जीआरचा उल्लेख पूर्णपणे केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज जे सर्व ओबीसी संघटनेचे महाराष्ट्रावरचे सगळे जे नेते आले होते, त्यांना आम्ही त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू शकलो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला. परंतु मंत्रिमंडळात जे मराठा समाजाला धरून जीआर काढलेले आहेत, या जीआरवरनं ओबीसी नेत्यांची नाराजी उघड होते. या जीआरच्या बाबतीत त्यांची सरकारवरती नाराजी आहे. या अनुषंगानं काय नेमकी चर्चा झालेली आहे? सरकारमध्ये मंत्री छगन भुजबळ त्यांचा पण यामध्ये रोख आहे. कसं आहे, प्रत्येकाचं वाचन केल्यावरचा इंटरप्रिटेशन वेगळं वेगळं येते. पण ज्यांना आता आम्ही वाचन केलं, आम्ही सॅटिस्फाईड आहोत. आज प्रणिव फुके त्याच्यावर बोलतील, इव्हन तैवाडे साहेब पण बोलतील. तैवाडे साहेबांनी पण त्याचं वाचन केलेलं आहे, तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता, तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे. पण जीआर काढलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला धरून, त्या बाबतीत या बैठकीत काही चर्चा झाली का, किंवा त्या बाबतीत या ओबीसी नेत्यांनी तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली का? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. इंटरप्रिटेशन त्याचं जे आहे ते आम्ही एक्सप्लेन केलं. ज्यावेळेस त्यांना इंटरप्रिटेशन वाचून त्याचं एक्सप्लेनेशन केलं, सगळे सॅटिस्फाईड आहेत. इंटरप्रिटेशन म्हणताय तुम्ही म्हणताय, पण दोन मतप्रवाह दिसत आहेत ओबीसीमध्ये. तैवाडे साहेबांचे एक असेल किंवा भुजबळ साहेबांचे एक असेल. त्यांना विचारा. तुम्ही मंत्री म्हणून तुम्ही ह्या दोन्ही घटकांना कसं तुम्हाला सांगितलं तसं जो शब्द ओबीसी समाजाला दिला होता तो पाळूनच हे जीआर काढलेला आहे आणि या जीआरमुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल.